आज मी जवळपास 2 वर्षांनंतर घरी आलो होतो। मी जवळपास रात्री 10 वाजता घरी पोहोचलो। घरी माझी येण्याचे सर्वजण वाट बघत होते आणि मला पाहताच सर्व खुश झाले। मी जेवण केले आणि आराम केला। सकाळी उठून फ्रेश झालो। आई म्हणाली, तुझ्या आवडीचे डोसे बनवले आहे, खाऊन घे। मग मी नाश्ता केला आणि बाहेर जाण्याचा विचार करू लागलो। तेवढ्यात आई म्हणाली, जा वरती, काकू असेल, तिला पण डोसे देऊन ये। मी आईला विचारले, काकू कधी आल्या आणि तू मला सांगितले सुद्धा नाही? तर आई म्हणाली, आपली काकू नाही आहे, खोली भाड्याने दिली आहे, कारण तो नव्हता तर ती रिकामी होती, म्हणून भाड्याने खोली दिली आहे। त्या काकूंच्या मुलाला डोसे फार आवडते। नंतर मी डोसे घेऊन वरच्या माळ्यावर गेलो। मी काकू म्हणून आवाज दिला तर मला काही रिप्लाय आला नाही। दार लावून होते। मी दाराला हात लावल्यावर समजले दार टेकवले आहे। मी दार उघडून आतमध्ये गेलो, पण हॉलमध्ये कोणीच नव्हते। तर मी आतमधल्या खोलीत गेलो आणि जाताच ते दृश्य बघून माझी अवस्थाच बिघडली, कारण ती मोबाईल बघत होती आणि आपल्या हाताने स्पर्श करून आवाज पण काढत होती। समोर लहान मुलगा खेळत होता। ती मला पाहतच चकित झाली। तिला आता काय करू काय नाही असे झाले होते आणि कसे तरी ती स्वतःला आवरू लागली। मी तिच्याकडे बघून म्हणालो, आईने डोसा पाठवले आहे, पण तिच्या त्या स्थितीमुळे बरोबर माझ्या सोबत बोलली सुद्धा नाही। मी डोसे ठेवून निघून आलो आणि बाहेर गेलो। आता ती माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हती। एकदा मी माळीवर जात असताना तिला दिसलो आणि तिने आवाज दिला। ती म्हणाली, तू आईला तर काही सांगितले नाही ना? मी तिला कशाबद्दल म्हणत आहे विचारले, तर म्हणाली, त्या दिवशीच्या गोष्टीबद्दल। मी तिला म्हणालो, त्या गोष्टी कसे काय आईला सांगणार आहे? मी तिला विचारले, का बर तुम्ही तसे करत होते? ती म्हणाली, अगोदर सांग कुणाला, तू सांगणार तर नाही ना? मी तिला म्हणालो, नाही सांगणार कुणाला। आता ती माझ्या समोर बसून होती आणि म्हणू लागली, माझा नवरा बाहेर असतो, तो आठवड्यातून 1 दिवस घरी राहतो, नाही तर 15-15 दिवस घरी येत नाही। आता मी पण काय करणार आहे? मला नेहमी त्या गोष्टीची गरज भासत असते आणि मी कुठे बाहेर पण जाऊ शकत नाही। कधी कधी तर फारच मला वेगळेच वाटते, म्हणून मला तसे करावे लागले। मी तिला म्हणालो, तुमच्या नवऱ्याला म्हणा की जास्त दिवस घरी राहत जा। तर म्हणाली, तो गाडी चालवतो आणि त्याला असेच काम मिळते। मी तिच्याकडे बघून म्हणालो, समजू शकतो मी तुमच्या भावना, पण आता तसे नको कराल, कारण तुम्ही जेवढे तसे कराल तेवढी अजून तुम्हाला त्याची गरज भासेल। आणि म्हणालो, तुम्ही आपले नाव नाही सांगितले? तर म्हणाली, माझे नाव पूनम आहे। आणि गमतीने तिला म्हणालो, तुमच्या नवऱ्याला सांगावं लागेल एवढ्या चांगल्या बायकोला सोडून जास्त बाहेर नको राहत जाऊ। मी असे म्हटल्यावर ती हसली आणि जाताना मी तिला गमतीने म्हणालो, आपल्याला मोबाईल बघायचे असेल तर दार लावायचे ना? तर ती शांतच होती, पण एक छोटी स्माईल दिली। आता हळूहळू तिचे आणि माझे बोलणे वाढू लागले। आता मी तिच्याकडे जाऊन बसू लागलो आणि काही महिन्यामध्ये आम्ही चांगले मित्र झालो। आता माझी पण नजर तिच्याकडे असायची आणि तिला पण ते कळले होते, पण ती पण काही कमी नव्हती, नेहमी माझ्याकडे बघायची। तसेच ती मस्करी पण करू लागली। मग मी तिच्या सोबत मस्करी करत होतो आणि माझ्या मस्करीमुळे तिच्या शरीरात वीज धावू लागली। मी असे करताना ती मला म्हणायची, तुला माहित आहे ना माझी अवस्था कशी होते, तरी सुद्धा तू असाच करतो। आणि मी अजून तिची मस्करी करत होतो, पण तिला यामुळे फार आनंद जाणवत होता। आणि एक दिवस आई म्हणाली, आम्ही बाहेर जायचा निर्णय घेतला आहे, तू येणार आहे का? कारण फार दिवस झाले आजी आजोबा तुझ्या बाबांना म्हणत आहे, म्हणून आम्ही 1 दिवस आधी जाऊ आणि दुसऱ्या दिवशी परत येऊ। मी आईला सांगितले, मी येणार नाही आहे, तुम्ही जाऊन या। आई म्हणाली, ठीक आहे, तुला पटेल तसे कर, आणि जेवण वरच्या काकूकडे करशील, मी तिला सांगून ठेवते। त्यानंतर काही दिवसांनी सकाळी स्वयंपाक करून सर्वजण निघून गेले। आता घरात मी एकटाच होतो। काही वेळ थांबले आणि वरती गेलो। वरती पूनम आपल्या मुलासोबत खेळत होती। नंतर ती म्हणू लागली, काय बनवायचे आहे जेवण सांग, तुला काही आवडत असेल तर तेच बनवून देते। मी तिला म्हणालो, आत्ताचे जेवण आई बनवून गेली आहे, रात्री तुम्हाला आवडेल ते बनवा, कारण मला तुम्हीच फार छान वाटता, तर तुम्ही बनवलेले जेवण तर आवडणारच। ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणू लागली, फार विनोद करतो तू। आता अजून जवळ जाऊन तिची खूण काढू लागलो
तर म्हणाली, थांब, आता मस्करी करू नको, मला फार कामे आहे म्हणून याला झोपवत आहे. मी हळूच म्हणालो, आता नाही तर कधी? तर ती स्माईल देऊन म्हणाली, नंतर बघू काय आहे ते. आणि ती आपले कामे करू लागली. मी पण आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त झालो. त्यानंतर मला भूक लागली होती म्हणून खाली जाऊन जेवण केले आणि थोडा आराम केला. पण आता संध्याकाळ झाली होती. मी थोडा बाहेर गेलो आणि बाहेरून घरी आलो. पण आता रात्र झाली. मग मी वरती गेलो आणि तिला म्हणालो, झालाच नाही का स्वयंपाक, किती वेळ आहे? तर म्हणाली, झालाच आहे, थांब वाढतेच. मी तिला म्हणालो, तुझ्या मुलाला नाही दिले का जेवण? तर म्हणाली, त्याला जेवण दिले आणि झोपवले, म्हणूनच वेळ झाला. नंतर तिने जेवण वाढले आणि आम्ही जेवण केले. ती जेवण झाल्यावर सर्व आवरत होती आणि मी खाली जाऊन आलो. तर ती बसून होती. मी गेलो आणि तिच्या जवळ बसलो. ती मोबाईल बघत होती. मी तिला म्हणालो, आता पण तेच बघत आहात का? तर म्हणाली, आता कशाला बघणार, तू आहे ना. ती असे बोलताच तिच्या मनातले अनेक गोष्टी मला समजल्या. आता मी वेळ न करता एकदम जवळ आणि माझे तिच्यावर ठेवून दिले. मी असे करताच ते पण त्यात सहभागी झाली आणि त्या स्थितीमध्ये आम्ही फार वेळ तसेच राहिलो. त्यानंतर तिच्या शरीरात थरकाप सुटू लागला आणि जास्त वेळ न घेता आम्ही सर्व साईडला ठेवून दिले. आता आम्ही पहिल्यांदा अशा अवस्थेत होतो की ती अवस्था आम्ही कधीच बघितली नव्हती. ते बघून तर माझे डोळे अजून मोठे झाले. ते चित्र अगदी माझ्याजवळ होते आणि माझे हात केव्हा तिथपर्यंत पोहोचले कळलेच नाही. माझ्या स्पर्शाने ती थरथरू लागली. हळूहळू आम्ही त्या आनंदाच्या युगात सहभागी होऊ लागलो. तिला तर फारच खुशी होत होती आणि मी तिची खुशी दुप्पट करण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला म्हणाली, तू मला अनेक दिवसांनी या गोष्टींचा आनंद देत आहे आणि त्यामुळे मला फारच छान वाटत आहे. मी पण तिला हळूच म्हणालो, तुमची इच्छा असेल तर मी नेहमी तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर ती हसली आणि मी आपले काम फार चांगल्या पद्धतीने करू लागलो. माझ्या कामात ती पण योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ लागली. अनेक वेळ होऊन सुद्धा आणि एकमेकांना आपले खुशी देत होतो आणि ही रात्र आम्हाला फारच लहान वाटू लागली. तसेच अन्य प्रकारे आम्ही आमची खुशी व्यक्त करू लागलो. हळूहळू ती रात्र संपून सकाळ होऊ लागली. नंतर आम्ही आराम केला. सकाळी उठलो तर तिला अजूनच त्या गोष्टींची इच्छा व्यक्त होत होती आणि मी पण तिच्या इच्छेमध्ये सहभागी झालो. त्या दिवशी नंतर तिला कधीच कुठल्याच गोष्टीचे कमी भासली नाही. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.